हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्समध्ये जो मायक्रो इकॉनॉमिक्स युनिट आहे, या युनिटमधली काही महत्त्वाची सूत्र बघायचे. जसं की आपल्याला माहिती आहे, या एक्झाममध्ये सिलॅबसला वेटेज हे ठरलेलं आहे. त्या वेटेजमध्ये या सूत्रांचं खूप महत्त्व आहे, कारण या सूत्रांवरती बरेचसे प्रश्न विचारले जातात. सो या एकाच व्हिडिओमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्समधले काही इम्पॉर्टंट फॉर्म्युल्याची रिव्हिजन आपण करणार आहोत, जे तुम्हाला या एक्झाममध्ये स्कोर करण्यासाठी मदत करतील आणि ही सूत्र हमखास एक्झाममध्ये विचारली जातात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे मार्क्स जे आहेत त्या व्हिडिओ थ्रू पक्के करा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत, त्यांच्यासाठी एक्झाम प्रिपरेशनला खूप कमी कालावधी राहिला आहे. यासाठी स्पेशल 30 डेज क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईननी डिझाईन केलेला आहे, ज्यामध्ये मॉक टेस्ट, क्विक रिव्हिजन नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स एवढं सगळं तुम्हाला मिळणार आहे ओन्ली 4000 मध्ये. ॲक्च्युअल फीज त्याची 10,000 आहे, पण त्यावरती 60% डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर 60% डिस्काउंट त्याची 4000 फीस होते. एवढ्या कमी ग्लोबल ऑनलाईननी पहिल्यांदाच फी केलेली आहे, कारण कमी कालावधीमध्ये तुमचं प्रिपरेशन व्हावं यासाठी. न्यू बॅच 25 जूनपासून स्टार्ट होते आणि इकडे रजिस्टर करण्यासाठी या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करा. लक्षात ठेवा, 25 जूनपर्यंतच ही फीस जी आहे ती व्हॅलिड राहणार आहे. त्यानंतर त्याची फीस पुन्हा एकदा 10,000 होणार आहे. सो आजच आपलं नाव रजिस्टर करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. तर या ठिकाणी बघा डिमांड फंक्शन. आता मी जसं म्हटलं की मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये स्पेशली सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अशा बरेच मॅथमॅटिकल फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले मी या व्हिडिओमध्ये स्पेशल मेन्शन केलेले आहेत. आता याचा प्रत्येकाचा न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी हा व्हिडिओ खूप छोटा होईल. हे न्यूमेरिकल्स आपण सेशन्स मध्ये तर बघणारच आहोत, बट याशिवाय जर तुम्ही तुमचं सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्हाला हे जे फंक्शन, हे जे सूत्र आहेत ते कशा पद्धतीने यूज करायचे हे मी या व्हिडिओमध्ये मेन्शन केले. लिनियर डिमांड फंक्शन जे आहे त्याचा फॉर्म्युला हा दिलेला आहे. क्वांटिटी ऑफ डिमांडेड इज इक्वल टू ए मायनस बी पी. सो याच्यामध्ये क्वांटिटी डिमांडेड, पी म्हणजे प्राइस, ए म्हणजे इंटरसेप्ट आणि बी म्हणजे स्लोप कोएफिशियंट. तर यामध्ये तुम्हाला अशा फंक्शन मध्ये एक न्यूमेरिकल दिलेलं असतं. याच्यामध्ये काही पॉइंट्स तुम्हाला गिवन असतात आणि तुम्हाला क्वांटिटी डिमांडेड करायचं असतं किंवा क्वांटिटी डिमांडेड दिलेलं असेल आणि ह्या गोष्टींमध्ये म्हणजे एक तर इंटरसेप्ट किंवा कोएफिशियंट तुम्हाला काढायचं असेल, तर प्राइस आणि क्वांटिटी डिमांडेड दिलेलं असेल तर ते तुम्ही काढू शकता. हा फॉर्म्युला त्याच्यासाठी उपयुक्त आहे. पुढचा प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड. या प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांडचे टोटल 5 प्रकार येतात. तर तो या फॉर्म्युल्याने तुम्ही काढू शकता, ज्यामध्ये तुम्हाला माहितीये की इलास्टिक आहे, नॉन इलास्टिक आहे, संपूर्ण इलास्टिक आहे, अपूर्ण इलास्टिक आहे. ह्या सगळ्या प्रकारांमध्ये डिमांड कशी आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला ही प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर्म्युला दाखवला जातो. तर लिनियर डिमांड साठी हा फॉर्म्युला आहे, तर नॉर्मल इलास्टिसिटी ऑफ डिमांड काढण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही काढू शकता. ई म्हणजे इलास्टिसिटी ऑफ डिमांड, क्वांटिटी ऑफ डिमांड, प्राइस ऑफ द डिमांड इंटू प्राइस अँड क्वांटिटी, याच्यानुसार प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड काढू शकता. देन इन्कम इलास्टिसिटी. ज्या पद्धतीने प्राइस मध्ये बदल आल्यामुळे मागणी कशी लवचिक झाली, तसंच तुमचे इन्कम बदलल्यामुळे मागणीची लवचिकता कशी आहे हे काढण्यासाठी असा फॉर्म्युला दिलेला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या व्हॅल्यूज टाकून तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकता. सरळ सरळ न्यूमेरिकल इक्वेशन्स तुम्हाला दिले जाऊ शकतात, ज्याच्यामध्ये क्वांटिटी डिमांडेड अँड क्वांटिटी प्राइस ऑफ द चेंज इन इन्कम किंवा डिमांड ऑफ द इन्कम, या सगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये नंबर्स टाकून तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन करायचंय. क्रॉस इलास्टिसिटी म्हणजे तुमचं सबस्टिट्यूट गुड जे आहे त्याच्याशी रिलेटेड तुमची जी इलास्टिसिटी आहे ती या फॉर्म्युल्याने तुम्ही काढू शकता. हे फॉर्म्युले सगळे व्यवस्थित एका शीट वरती किंवा एक स्पेशल रुलिंग नोटबुक करा आणि त्या बुक मध्ये प्रत्येक तुमच्या युनिट वाईज जे काही फॉर्म्युले तुमच्या प्रिपरेशन मध्ये येतील ते फॉर्म्युले इथे मेन्शन करा. त्याचबरोबर त्या नोटबुक मध्ये दुसरा पार्ट करा आणि जे काही डायग्राम्स तुमच्या अभ्यासामध्ये येतील ते डायग्राम्स सुद्धा मेन्शन करा, जेणेकरून तुम्हाला हे जे फॉर्म्युलेज आहेत ते व्यवस्थित लक्षात राहतील. ठीक आहे. कन्झ्युमर थेअरीमध्ये युटिलिटी फंक्शन आहे, त्याचा हा फॉर्म्युला आहे. कॉक डग्लस युटिलिटी फंक्शनचा हा फॉर्म्युला आहे. मार्जिनल युटिलिटी काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तसं बघायला गेलं तर हे फॉर्म्युले खूप इझी आहे जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह करता, जेव्हा न्यूमेरिकल्स तुम्हाला येतात. हवं असेल तर नक्कीच आपण न्यूमेरिकल्स सुद्धा सॉल्व्ह करून घेऊयात या सूत्रांनुसार, बट सध्या हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन, MRS ज्याला म्हणतो आपण, त्याचा हा फॉर्म्युला आहे. MRS
एक्स वाय म्हणजे दोन वस्तूंचा मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूट MU ऑफ एक्स MU ऑफ वाय. ठीक आहे, हे झालं MRS चा फॉर्म्युला. इक्विलिब्रियम कंडिशन या दोघांमधला फॉर्म्युला काढण्यासाठी हे आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे बजेट लाईन. बजेट लाईन कशा पद्धतीने तुम्ही काढू शकता, PX प्लस PY वाय म्हणजे ह्या दोन वस्तूंसाठीचे तुमच्यासाठी जे बजेट दिलेलं आहे ते इथे आहे. M म्हणजे इन्कम म्हणजे तुमचं टोटल तुम्ही किती स्पेंड करू शकता ते, आणि स्लोप ऑफ बजेट लाईन काढण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. देन हिग्स अँड स्लटकी इक्वेशन जे आहे, सबस्टिट्यूशन इफेक्ट इन्कम इफेक्ट बघितला आपण, त्यानुसार ह्या प्राइस नुसार जे आज आपण सेशन मध्ये हे बघितलं होतं, लास्ट सेशन मध्ये प्राइस इफेक्ट कसा हिग्स अँड स्लटकी काढतात त्यांच्यासाठी हे इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये तुमच्या प्राइस मेन्शन केल्या तर तुम्हाला किती इफेक्ट किंवा किती प्राइसचा बदल आला हे दिसत असतं. जसं की आपण हे डायग्राम मध्ये बघितलं होतं की बजेट चेंज झाल्यानंतर तुमचा हे कसा चेंज होतो. ठीक आहे, हा जो क्वांटिटी मधला बदल येतो त्याच्यानुसार इन्कम इफेक्ट कसा दिसून येतो प्राइस चेंज झाल्यामुळे, तेच आपल्याला इथं फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा दिसतं. म्हणून मी तुम्हाला मेन्शन केलं की फॉर्म्युले पण मेन्शन करा, त्याच नोटमध्ये अर्ध्या बुकमध्ये तुमचे जे काही डायग्राम्स असतील ते सुद्धा इथे करा. तर फर्स्ट टर्म सबस्टिट्यूशन इफेक्ट, सेकंड टर्म इन्कम इफेक्ट, आणि हे दिलेलं आहे आपल्याला डेव्हलप बाय स्लट्स्की जे व्यवहार्य आहे. ओके. प्रोडक्शन फंक्शन मध्ये तर बरेच असे फॉर्म्युले आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत या मायक्रो इकॉनॉमिक्स मधले. जनरल फॉर्म जो आहे प्रोडक्शन फंक्शनचा तो हा आहे, क्वांटिटी इज इक्वल टू फंक्शन ऑफ लेबर अँड कॅपिटल. ठीक आहे, कॉस्ट प्रोडक्शन फंक्शन हे आहे, क्यू इज इक्वल टू ए एल अल्फा के बीटा. ठीक आहे, याच्यामध्ये रिटर्न टू स्केल म्हणजे अल्फा प्लस बीटा जर 1 असेल तर इथे तुमचा रिटर्न असणार ते कॉन्स्टंट असणार आहे. या फॉर्म्युलाने ते कॅल्क्युलेट केलं जातं कॉस्ट डग्लस प्रोडक्शन फंक्शन. ए प्लस बी जर ग्रेटर असेल म्हणजे हे जर तुमचा आन्सर हे 1 पेक्षा जास्त असेल तर तिथे तुमचा रिटर्न जो आहे तो इन्क्रीजिंग आहे. जेवढं तुम्ही इनपुट देताय प्रोडक्शनला त्याच्यातून जे मिळणारा आउटपुट आहे ते वाढतं आहे. आणि अल्फा प्लस बीटा म्हणजे हे फॉर्म्युला जो आहे त्याच्यातून जे मिळालं आउटपुट आहे ते 1 पेक्षा जर कमी असेल तर तुमचा रिटर्न हा कसा आहे, डिक्रीजिंग आहे. हे आपण प्रोडक्शन फंक्शन मध्ये सांगू शकतो. ठीक आहे, इझी आणि इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. त्यानंतर मार्जिनल प्रोडक्ट काढण्यासाठी आपण हे फॉर्म्युला वापरतो. ऍव्हरेज प्रोडक्ट काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरतो. देन MRTS मार्जिनल रेट ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन हे काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपण वापरतो. लेबर अँड कॅपिटल. ठीक आहे, कॉस्ट मिनिमायझेशन कंडिशन साठी हा फॉर्म्युला वापरतो. देन कॉस्ट फंक्शन मध्ये टोटल कॉस्ट साठी टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल फिक्स्ड कॉस्ट आणि टोटल व्हेरिएबल कॉस्ट काढतो तेव्हा आपल्याला टीसी मिळतो. मार्जिनल कॉस्ट काढण्यासाठी टीसी डिवायडेड बाय क्वांटिटी डिमांडेड मार्जिनल कॉस्ट. त्याच्यानंतर ऍव्हरेज कॉस्ट साठी टीसी डिवायडेड बाय क्यू करतो तेव्हा आपल्याला ऍव्हरेज कॉस्ट मिळतो. हे नॉर्मल कॉस्ट फंक्शनचे फॉर्म्युला आहेत विच इज व्हेरी 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 IMP. हे जे मी फॉर्म्युले मेन्शन केलेत त्याच्यातला एकही फॉर्म्युला जो आहे तो युजलेस नाहीये. यातून तुम्हाला 1 मार्क म्हणजे याच्यातून जे काही न्यूमेरिकल्स याच्यावरती पडतील ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल आणि ते तुम्हाला स्कोर मिळवून देणार आहे. ठीक आहे, रिव्हेन्यू अँड प्रॉफिट याच्यामध्ये टोटल रिव्हेन्यूचा हा फॉर्म्युला आहे, प्राइस इंटू क्वांटिटी. मार्जिनल रेव्हेन्यूचा हा फॉर्म्युला आहे. प्रॉफिट साठी तुम्हाला अशा पद्धतीने टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट जर मायनस केला तर तुम्हाला प्रॉफिट मॅक्सिमायझेशन समजतं. आणि MR इज इक्वल टू MC असेल तर इथे प्रॉफिट मॅक्सिमायझेशन समजतं. MR इज इक्वल टू MCs. ओके, परफेक्ट कॉम्पिटिशनचा फॉर्म्युला मार्जिनल रेव्हेन्यू प्राइस इज इक्वल टू मार्जिनल रेव्हेन्यू इज इक्वल टू मार्जिनल कॉस्ट. मोनोपॉलीचं डिमांड फंक्शन, डिमांड कशी असणार आहे, P इज इक्वल टू A मायनस BQ. याच्यामध्ये मार्जिनल रेव्हेन्यू मध्ये मार्जिनल रेव्हेन्यू A मायनस 2BQ कारण मार्जिनल रेव्हेन्यू काढतोय. ठीक आहे, इक्विव्हॅलेंट कधी असेल, या दोन्हीचं सेम असेल त्यावेळेस. हे फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं मायक्रो इकॉनॉमिक्स. हे पूर्ण बेसिक पे ऑफ कशावरती मिळतो गेम थेअरी मध्ये, एक्सपेक्टेड पे ऑफ असतो तो एक्स म्हणजे जे काही नंबर असतील ते इज इक्वल टू सम ऑफ PI आणि XI. या सगळ्यांचं समेशन केल्यावरती EX आपल्याला EX मिळेल, जो गेम थेअरीचं बेसिक पे ऑफ काय आहे ते आपल्याला सांग. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी इम्पॉर्टंट मिळालेलं आहे जे तुम्हाला 10 मार्क्स मिळवण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर प्रिपरेशन. हॅव गुड डे.